अल्पसा कार्यक्रमाचा परिहार महत्वाचा असेल. आपल्याला जरी सगळ्यांना ज्ञात असलं, माहिती असलं, तरी मला सांगावं लागेल, आपल्या या पुण्यपावन भूमीमध्ये ग्राम गिरणारे गावामध्ये सालाबाद प्रमाणे चालत असलेला स्वराज्याच्या मालकाच्या जयंतीचा हा भव्य दिव्य महोत्सव आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भव्य दिनी, या भव्य दिव्य शिवजयंतीच्या महोत्सवी आपल्या या गिरणारे गावाने एक गाव एक शिवजयंती, एक भला मोठा आदर्श या नाशिक जिल्ह्यामध्ये प्रस्थापित करून आमच्यासारख्या वारकरी परंपरेतल्या प्रत्येक येणाऱ्या कीर्तनकाराला, गायकाला, वादकाला, वारकरी संप्रदायाच्या प्रचारकाला समाधान वाटेल अशा पद्धतीचा विचार आपण या ठिकाणी मांडला. शतशः पहिल्यांदा समस्त गावकरी मंडळी, गावातल्या सगळ्या तरुणांना, आबालवृद्धांना कोटी कोटी धन्यवाद देतो. कोणाचाही नामनिर्देश करणं वेळेच्या मर्यादेमध्ये शक्यही नाही आणि आपण सगळ्यांचाच उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमामध्ये असल्यामुळे एखाद्याचा नामनिर्देश करणं म्हणजे या कार्यक्रमाची उंची लहान करणं, छोटं करणं असं माझ्या तरी विचाराला पटतंय. म्हणून गावातील सर्व तरुण मंडळी, सर्व गिरणारे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती महोत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित गुणीजन, गायक, वादक, महाराज मंडळी, उजव्या हाताला आदरणीय धवन सर आहेत, डाव्या हाताला आदरणीय महाराज आहेत, गायकर महाराज, या सगळ्याच थोरा मोठ्यांच्या संपर्कातून, प्रेमातून आणि सहकार्यातून आपला हा सोहळा संपन्नतेच्या दिशेला जातोय. मला या गोष्टीची जाण आहे की रात्रीच्या 11 वाजता आहे आणि 12ला आपल्याला थांबायचंय. जीवनापेक्षा महत्वाचं काही नाही. जान आहे तो जान आहे. शारीरिक सुदृढता हे बल तुमच्याजवळ असेल तर तुम्ही उभ्या आयुष्यात काहीही करू शकता. पण तुमच्याकडे हे धन एकदा गेलं तर तुम्ही काही सुद्धा जीवनामध्ये यशस्वी करू शकत नाही. पारमार्थही करायचा म्हटला तर शरीरम आद्यम खलु धर्म साधनम, हे भलं मोठं साधन आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे हुसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. परमात्मा जरी जीवनामध्ये साधायचा असेल तरी मात्र शरीराची उपयुक्तता गरजेची आहे. म्हणून आपण शरीर सांभाळावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र शिवदिनी आपण सगळे एकत्रित आहोत. भाग्यवान आहोत आपण की शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करण्याचं सौभाग्य आपल्याला मिळत आहे. जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा होऊन गेला. माझी नजर जाईल तिकडे तरुणांची संख्या आहे. का? तुमच्या घरचं लग्न आहे आज? नाही हो. तुमच्या मित्राचं लग्न आहे? नाही. तुमच्यावरती कोणी उपकार केले पैशाचे, काही अडचणीत तुमच्या कामाला पडलाय, त्या सोयऱ्याचा काहीतरी कार्यक्रम आहे घरी आज? काहीच नाही. मग एरवी फेसबुक मध्ये, मोबाईल मध्ये मग्न असलेले तरुण, अभ्यासामध्ये मग्न असलेले तरुण, जगात काय चाललंय या वाटचालीत मग्न असलेले तरुण आज सगळी कामं बाजूला सरून कीर्तनाला का हजर आहे? कारण काय याचं? त्याचं कारण असं आहे, 400 वर्षापूर्वी 16व्या शतकात एक रत्न या हिंदुस्थानात जन्माला आलं. विशेष महाराष्ट्राच्या कुशीत, पुणे जिल्ह्यात मावळाच्या कर्मभूमीत विश्वमौली ज्ञानोबा समाधी स्थानाने पुनीत आणि पवित्र झालेल्या पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरीच्या कुशीत शिवराय जन्माला आले. आणि तो दिवस कोणता असेल तर 19 फेब्रुवारी 1630. तिथी काय होती हो महाराजांच्या जयंतीची? महाराजांचा जन्म हा मावळ्याला तिथी सहित माहिती असावा. फाल्गुन वद्य तृतीया. फाल्गुन वद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्म कार्य या महाराष्ट्रामध्ये सफल झालं. आनंद या गोष्टीचा आहे की 16व्या शतकामध्ये घडलेली क्रांती पुन्हा लोकांना हवी हवी वाटते. काय महाराजा असेल ज्याने स्वराज्य निर्माण करण्याच्या बरोबर जगाला समतेचा, बंधुभावाचा, प्रेमाचा, राजकारणाचा, सत्तेचा, स्वाभिमानाचा, स्वराज्याविषयीच्या प्रेमाचा, स्वकर्तृत्वाचा, तारुणपणाचा, निर्व्यसनीपणाचा, वारकरी संप्रदायाच्या अशा अनेक गुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जरी संबोधलं तरी प्रत्येक क्षेत्रातला कुठला तरी आदर्श ठेवून छत्रपती पुढे गेलेले. आपण बघा काय नाही दिलं शिवरायांनी. सुरुवातीला जर थोडस इतिहासाचं पान आपण चाललं तर आपल्या लक्षात येईल 16व्या शतकामध्ये महाराष्ट्रातली परिस्थिती भलतीच गंभीर होती. निजामशाही वाढायला लागली होती. मोगलांनी हळूहळू आपला पाय पसरायला सुरुवात केली होती महाराष्ट्रामध्ये. राजे पृथ्वीराज चव्हाण गेल्यानंतर आदिलशाही सल्तनत हवेच्या वेगात वाढायला लागली होती.
नको ती माणसं महाराष्ट्रावरती आक्रमण करायच्या तयारीत होती. अपेक्षा होती त्यांना की या महाराष्ट्रावरती मला कब्जा मिळवायचा आहे. काय होतं या महाराष्ट्रात? या महाराष्ट्रात दिसायला सुंदर स्त्रिया होत्या. या महाराष्ट्रात हृदयासारखी ही कठोर जागा बनवणारे पर्वताच्या हृदयाची माणसं राहत होती की जगामधलं दुष्काळाचं संकट सुद्धा ती पेलली. जगामध्ये आजारपणाची आलेली लाट सुद्धा त्या लोकांनी पेलली. जगामध्ये आलेलं अग्नितांडव असेल, गारपीट असेल, वादळ असेल, दुष्काळ असेल, महापूर असेल, सगळं सहन करण्याची शक्ती ज्या महाराष्ट्रामध्ये भगवान परमात्म्याने दिली, तो महाराष्ट्र जर एकदा आपल्या तापीत आला तर आपण विश्वावरती राज्य करू शकतो, हे स्वप्न होतं त्या लोकांचं. छत्रपती शहाजीराजे भोसलेंनी 16व्या शतकात मोगलांचं हे सत्य पाहिलेलं त्यांनी स्वप्न चांगल्या पद्धतीनं बारकाईने अभ्यासलं. इतिहास त्याची दखल घेतो मित्रांनो, जो प्रवाहाच्या विरोधात वाहतो. प्रवाहा बरोबर वाहणाऱ्याची कोणी दखल घेत नाही. सगळीच माणसं एखाद्या मूर्खाला शहाणे म्हणत असले, म्हणून तुम्हाला जर त्याचं शहाणपण खरोखर मान्य नसेल तर मूर्खाला शहाणपणात संबोधन, त्याला शहाणं म्हणण्यात काही पुरुषार्थ नाहीये. मूर्खाला मूर्ख म्हणा, दोन लोकांना वाईट वाटेल, पण उद्याच्या काळात तुमची समाजस्तुती केल्याशिवाय राहणार नाही. इतिहास का पन्ना कभी झूठ नाही बोलता. रक्तानेच लिहिलेला इतिहास कधीच खोटं बोलू शकत नाही. इतिहास हा त्यागाने समर्पणाने उभा राहतो. तो इतिहास मावळ्यांनी घडवायचा असतो आणि मावळ्यांनीच लिहायचा असतो. इतिहास घडवणारे जर मावळे असले आणि लिहिणारे जर कावळे असले तर इतिहासाचं पान कधीच सुद्धा प्रेमाने या महाराष्ट्राला वाचव वाटत. इतिहास घडवणारा जर मावळा असेल तर लिहिणारा सुद्धा मावळाच लागतो. कावळा जर कर्कशा बोलत असेल, हवं ते इतिहासात घालत असेल, तर माझ्या राजांच्या इतिहासाचा खरा उलगडा या तरुणांना नाही कळणार. छत्रपती शहाजीराजे भोसलेंनी त्या काळात ठरवलं की जर निजामशाही इतक्या ताकदीनं तोंडवरती काढायला लागली तर या प्रजेला काय वाटेल. छत्रपती शहाजीराजे भोसलेंनी महाराष्ट्राचा दौरा केला. गिरणारेकर लक्षात येतो तर महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण, महाराष्ट्राची म्हातारी स्त्री, म्हातारा माणूस, बाल गोपाल, अबाल वृद्ध लोक, हळहळ, तळमळ, खेद, दुःख, कष्ट, मेहनत, दारिद्र्य, या गोष्टी आमच्या पाचवीला पुंजलेल्या आहेत. इथून पुढे निजामशाहीत उभं आयुष्य घालवायचंय हे ठरवून बसलेल्या होत्या. कारण परिवर्तनाचा सूर्याचा किरण सुद्धा लोकांना डोळ्याने दिसत नव्हता. किरण काय करतील लोक. अशा काळात स्वराज्याच्या मालकाच्या बापानं गुलामगिरीत सुद्धा स्वराज्याच्या संकल्पनेचं स्वप्न पाहिलं. पुण्यावरती भगवा फडकवला. मोगलांनी पाहिलेला भगवा त्यांना रडवणारा होता. पाहिलेल्या भगव्यातून पुण्याला इतका त्रास द्यायला सुरुवात केली की त्या निजामशाहीनं तत्कालीन पुण्याची राख रांगोळी करून टाकली. छत्रपती शहाजीराजे भोसलेंचं अंतःकरण तरवलं. राहिलेल्या स्त्रियांच्या अब्रूची लख्तर जर रस्त्यावर टांगायची नसतील, राहिलेल्या तरुणांची भविष्य जर उज्ज्वल करायची असतील, राहिलेल्या लोकांचं राहिलेलं आयुष्य जर सुरक्षित ठेवायचं असेल तर आता निजामशाहीला विरोध नको. निजामशाहीच्या कुशीत शहाजीराजे शिरले. मग मात्र समाजाने ठरवलं की आता स्वराज्यही नाही आणि स्वराज्याचं स्वप्न सुद्धा नाही. काय करावं. आऊसाहेब गरोदर होत्या. पोटाशी असलेले आऊसाहेब शहाजीराजे भोसलेंनी आऊसाहेबांना शिवनेरीच्या किल्ल्यात सोडलं. ही भूमी थैथया नाचत होती. पशु, पक्षी, कीटक, हिंस प्राणी यांना सुद्धा आनंद होत होता. जनमानसांना आनंद होईल यात नवल नाही. या महाराष्ट्राची माती सुद्धा थैथया नाचते. त्याचं कारण असं होतं, स्वराज्याचा संकल्प कसणारा राजा या माऊलीच्या पोटी जन्म घेणार आहे याची जाण लोकांना होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने वारकरी संप्रदायाच्या विचाराला उजाळा देणारा एक महाराज जन्माला येणार. त्या मोगलांचा कोथळा बाहेर काढणारा एक सूर्य उगवला की महाराष्ट्रामध्ये क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही. आणि तो दिवस महाराष्ट्राने पाहिला. 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरीच्या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि महाराजांचा जन्म झाल्यानंतर माणसं नाचत होती यातनं बोल नाही. मी नेहमीच सांगतो, ही भूमी सुद्धा नाचत होती. शिवनेरीची किल्ल्याची माती आजही पाहिली तर लाल आहे
आणि ती माती थई थया नाचत होती. ती माती सांगत होती, महाराजांचा जन्म झाल्यानंतरचा जो सूर्यनारायण होता तो खरा स्वराज्याचा मालक म्हणून या महाराष्ट्रामध्ये उदयाला येतो. आणि तिथून इतिहासाला प्रारंभ झाला, इतिहासाची लेखणी सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन या शुभदिनी पाहायचं म्हटलं तर एक वारकरी या नात्याने मी आपल्याला एवढंच सांगेल, आम्ही या वर्षी मिरवणूक वजा शिवजयंती महोत्सव साजरा केला. मिरवणूक वजा शिवजयंती, त्या मिरवणूक वजा शिवजयंतीचा जे जयकार महाराष्ट्रामध्ये झाला याचं नवल नाही. 11 मिनिट 54 सेकंदाची एक क्लिप युट्यूबला शिवजयंती स्पेशल या नावाने फिरत आहे. गेल्या 8 दिवसापासून महाराष्ट्राच्या आबाल वृद्धांपर्यंत ती क्लिप पोहोचली. मला बँगलोर मधून त्या बँगलोर गव्हर्नमेंटचा एका कर्मचाऱ्याचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं, महाराज तो हिंदीमध्ये बोलत होता, आम्ही सुद्धा शिवजयंती साजरी करत होतो पण मिरवणूक काढून जयघोष करून या वर्षी मात्र ठरवलं ही क्लिप ऐकून की मिरवणूक वजा शिवजयंती जर महाराष्ट्र हाक देत असेल तर आम्ही बँगलोर मध्ये सुद्धा मिरवणूक वजा शिवजयंती साजरी करू. म्हणजे बँगलोरचं गव्हर्नमेंट मिरवणूक वजा शिवजयंती साजरी करताय आणि पुढच्या वर्षीचं त्यांनी 100 वारकऱ्यांना विमानाच्या तिकिटासहित दिलेलं निमंत्रण आहे की बँगलोर मध्ये कीर्तन होईल, शिवजयंती कीर्तनानं साजरी होईल आणि मराठीत झालेलं कीर्तन आम्हाला आम्ही साऊंडच असं सांगणार आहोत की आम्हाला आमच्या भाषेस ट्रान्सलेट करून ऐकायला येईल. ही व्यवस्था लोक शिवजयंती करता करतायत. हा भला मोठा जय तुमच्या माझ्यासारख्या. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तुम्ही एक दिवस साजरी करता म्हणून तुम्हाला राग येईल माझ्या बोलण्याचा, पण मला तरी आनंद होत नाही एका दिवसाच्या जयंतीने. अहो, महाराजांची जयंती ही दररोज असावी, एक दिवस नाही. महाराजांची जयंती दररोज, कारण जीवनाला सुरुवात दिवसाची आपण ज्या दिवसाला करतो त्या दिवशी माझ्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेते वेळी देवातल्या देवतेकडे पाहून छत्रपती शिवराय आपल्या स्मरणात आले पाहिजे की या मंदिरातली देवता, दारातली तुळस, घरातली पतिव्रता सुरक्षित आहे. याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज आहे. आषाढ शुद्ध एकादशीला जर माझ्या राजाने पंढरीच्या पांडुरंगाची पूजाच केली नसती तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला कधी कळालं असतं हो पांडुरंगाची पूजा करावी लागते आषाढीला. हा सर्व नियम छत्रपती शिवाजी महाराजांनी लावून दिलेला आहे. आजही राज्य सरकारकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा लिखित स्वरूपाचा नियम आहे. आषाढ शुद्ध एकादशीला महाराष्ट्राचा जो कोणी राजा असेल त्यानंच भगवान पंढरीनाथाची पूजा करावी, लिखित आहे. म्हणून मला असं वाटतं शिवजयंती एक दिवस नाही, दररोज. फक्त ती साजरी करत असताना महाराष्ट्रातल्या तरुणाने एवढंच आजच्या कीर्तनातून घेऊन जा की आपल्या गळ्यामध्ये टाळ घ्यायची आपल्याला कृपा करून लाज वाटू देऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज हा एक वारकरी विचारधारेचा राजा होता. 25 एकर शेतीच्या मालकाला पांढरे शुभ्र कपडे असले तर कीर्तनाला बसायची लाज वाटते. स्वराज्याचा मालक तुकोबरांच्या कीर्तनाला ताळपत्रीवर कीर्तनाला बसत होता. हे विशेष वारकरी संप्रदायानं छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेलं होतं. का राजा मोठा आहे? सहज मोठे पण नाही. 400 वर्षापूर्वीचा राजा आज जन्माला यावा वाटतो. गैया कटे मदिरा बडे सिने नोटो का जोर है. राजे भारतामध्ये अनेक आहेत. गैया कटे मदिरा बडे सिने नोटो का जोर है. व्यभिचार तो खुला चले यहां घर घर में घुसखोर है. गुंडा ही मर्द कहलाएगा, साधु पे पत्थर गालिया. वारे वार राज करने वाले, तूने तो रावण को भी शर्मा दिया. रावणाला लाज वाटेल एवढ्या खालच्या दर्जाचं राजकारण पैसा करता माणसं करू शकतात. गैया कटे निवडून येण्याकरता एखाद्याला जर सांगितलं तुला गाय कापावी लागेल, तुमची माझी औलाद गाय कापू शकते. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. कापणारी लोक आम्ही पाहिली. मदिरा बडे निवडणुकीमध्ये विजय संपादन करण्याकरता दुसऱ्याला दारूच पाजावी लागते. हे जर ठरवलं तर लोक दारूला थैमान घालू शकतात. निवडणुकीच्या काळात दारू वाटणाऱ्या मावळ्याने विचार केला पाहिजे कधीतरी की अरे आपल्या घरच्या दारूने त्याचं भागत नाही. तो दारू पितो, आपल्या बँडवरती नाचतो, नाचून उतरलेली दारू. आता त्याला कोणी दारू द्यायला तयार नाही, तो घरी जातो. 4 वर्षाचं पोरग मांडीजवळ बसलं असतं मायच्या. 1 ते 1.5 वर्षाचं पोरग मांडीवरती असतं, कासेला लागले असतं. माय भाकरी तापत असते चुलीजवळ. पण हा नराधम दारू पिऊन जातो. घरात बाईला 100 रुपये मागतो. पैसे नाही हो घरात म्हणणाऱ्या बायकोला जोडा भरली लाद घालतो. कासेला लागलेलं पोरग मांडीच्या खाली गेलं. हातातली भाकर चुलीत पडली. तांब्यातल्या पाण्याने चूल विजली.
4 वर्षाचं पोरग महाराष्ट्रातलं घरातल्या 27 ते 28 वर्षाच्या बापाला तरुण माय घरात असताना ऐन तिशीत पदार्पण केलेल्या बापाचा हात धरतन म्हणतं बाबा आईला मारू नका हो, तिच्या पोटात अन्न नाही, पैसे पाहिजे ना बाबा तुम्हाला, मी देतो ना तुम्हाला पैसे. ओढत ओढत आणलंय बापाला, स्टूल घेतला, पोरग स्टूलवरती उभं राहिलं. पाठीवरच्या तांदळाच्या डब्यात माझ्या आईने 100 रुपयाची नोट खोवलीये ठेवली, मला माहित आहे मी देईल माझ्या बापाला काढून. 100 रुपयाच्या नोटीला फार किंमत आहे जगात, याच ज्याला भान नाही ते पोरग कागद म्हणून नोट बाहेर काढताय आणि बापाच्या हातात देतय. बाबा हेच पाहिजे होतं ना तुम्हाला, घेऊन जा. 100 रुपयाची नोट दिलेलं पोरग निघून जात आहे. तो म्हणतो बाबा ही नोट घेऊन जा, पण माझ्या आईला मारू नका हो. गावात पंक्तीला, गावात लग्नाला दारू पिणाऱ्याची बायको आपल्या मुलाला कधीच जेवायला पाठवत नाही. इथून पुढे पाहून घ्या उदाहरण पंक्तीत. का? कारण पंक्तीत जर त्या पोराचा बाप पडलेला असला तर गावातली लोक त्या लहान्या पोराला हात धरून नेतात, तुझ्या बापाला घरी घेऊन जा रे. 4 ते 5 वर्षाचं पोरग, दुसऱ्याच्या दारूत थैमान घालून पडलेलं बाप, तोंडात माशा जात आहे या अवस्थेत पाहिलेला बाप कोण्या तरुणाला न्यावं वाटेल? तरी लाज नाही वाटत? आपण दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करण्याकरता कोणाला दारू पाजतो? दुसऱ्याच्या वाढदिवसामध्ये दारूचा गंपर त्याला सप्रेमभेट न्यायला लाज नाही वाटत? आहे आपला अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा. छत्रपती शिवजयंती म्हणजे काही तास 2 तासाचं अभिनय नाही. दाढी वाढवली म्हणजे कोणी छत्रपती होत नाही, चंद्रकोर लावली म्हणजे कोणी शिवरायांचा मालक होत नाही. काय दिलं आपण? अरे या स्वराज्याच्या मोबदल्यात महाराष्ट्रातल्या तरुणाने छत्रपतींना काय दिलं? एखादं बॅनर पोस्टर म्हणजे फार शिवजयंती मोठी नाही. नाही, महाराष्ट्रातला तरुण कीर्तनाला बसलेला असावा तर ती शिवजयंती. इथं उपस्थित असलेल्या तरुणांना माझे धन्यवाद. खरे वारसदार तुम्ही आहात शिवरायांचे. उभ्या महाराष्ट्राने गिरणाऱ्याकडून आदर्श घ्यावा असे तुम्ही तरुण आहे. गिरणाऱ्यातल्या वृद्ध लोकांना माझं सांगणं आहे, जे आपले बाबा होऊन गेले वैकुंठवासी फक्कड बाबा, आणि आता ज्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतोय ते आदरणीय माधव बाबा, या लोकांना समाधान वाटतंय ज्या दिवशी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कीर्तनाने साजरी करता. खरा आनंद आहे. जयंती त्याची होते महाराज ज्याला 50-51 वर्षात स्वराज्याकरता थांबावं वाटतं. 80 वर्षाच्या वयात सुद्धा कमरेच्या चाव्या नाही निघत आपल्या. 50-51 वर्षात ज्याला थांबावं वाटतंय, नवल आहे महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती एक पत्नी व्रताची. मोठी लोक सांगायची, पण अनेक माणसं जोडायची होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे काही विवाह तर स्वराज्य टिकवण्याकरताच होती. शिवाजी महाराज एकांतात आऊसाहेबांना म्हटले, आऊसाहेब या स्वराज्यावर पराक्रम दुसऱ्याचा गाजतोय, आक्रमण दुसरी लोक करायला पाहताय. आक्रमण करणाऱ्या लोकांचा हिशोब चुकता करणं आमच्या मुठीतला कारभार आहे आऊसाहेब, पण त्यांचा हिशोब चुकता करण्याकरता अगोदर आपल्याच माणसांवरती पाय देऊन जावं लागणार आहे. यामुळे आम्ही अनेक तह करायला तयार आहोत. आम्हाला आपल्या लोकांचं रक्त सांडायचं नाही आऊसाहेब. शिवरायांनी शिकवलं माणसाने वैर करावं पण आपल्या लोकांशी नाही, स्पर्धा करावी आपल्या लोकांशी नाही, मोठे पण गाजवावं पण आपल्या लोकांना सोबत घेऊन आपल्या लोकांच्या विरोधात नाही. 50-51 वर्षामध्ये छत्रपती शिवराय थांबले. स्वराज्याची संकल्पना घेऊन पावलावर पाऊल टाकत गेले. महाराज ज्या महाराजांनी 35 वर्षाचा कालावधी घोड्यावर घालवला त्याचे किती उपकार असतील आपल्यावर. त्या 35 वर्षाच्या कालावधीत राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेब जिजाऊंनी दिलेले संस्कार इतके मोलाचे होते की छत्रपती शिवाजी महाराजांची भार्या, तिला दुर्धर असा आजार जडल्यानंतर सुद्धा एकदा सुद्धा पत्नीकडे फिरून छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं नाही. ती माऊली तिनं माझ्या आजारपणाचा त्रास माझ्या राजांच्या स्वराज्याला कारणीभूत होऊ नये म्हणून आपलं दुखणं आपल्या मालकाला सांगितलं नाही. विठ्ठल विठ्ठल सहज नाही होत. आपण घ्यावं ते. गावागावात शिवजयंती साजरी होते. मी दिवसभर पाहतोय, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, गावोगावी असेल, पण दारूच्या नशेमध्ये बियरा उडवत 12 वाजेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणारे मुलं सुद्धा महाराष्ट्रात आहे. याचं वाईट वाटतं. आज जे गिरणाऱ्यामध्ये होतंय हे जर महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात झालं तर किती आनंद होईल, किती समाधान वाटेल आपल्या पूर्वजांना. पण खऱ्या अर्थाने त्याची गरज आज आहे आणि हे झालं पाहिजे, त्याची गरज आहे.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अभिनय नाही, ते काही पार्ट नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष जीवनामध्ये व्हावा असं वाटत असेल तर समोरून येणाऱ्या रस्त्याला शहाजीराजांचं नाव देऊ नका, या रस्त्याला जिजामातेचं नाव देऊ नका, या रस्त्याला शंभूराजाचं नाव देऊ नका. त्या महापुरुषांनी दाखवलेल्या रस्त्यांवरती चाला, त्यावेळेला खरी शिवजयंती साजरी होईल. महाराजांचा फोटो डोक्यावर घेऊन नाचायचं, एखादा बँड सांगायचा, डीजे चालवायचं सांगायचा, कंबर हलवत नाचायचं, शिवजयंती भल्या माणसा तेव्हा नाही रे होत साजरी, नाही होत. तुला 11 वाजेला एखाद्या मुलीच्या हातात मोबाईल दिसला तर प्रेमानं तिला विचारता आलं पाहिजे की दीदी तू माझ्या गावात राहते ग, 11 वाजेला इतकं जागरण करते, तुझ्या हातात का बाई मोबाईल घेऊन बसली तू जिन्यात? तू अभ्यास करते, इतका तुझा कुठला अभ्यास चालू आहे ग? तू एमपीएससीचा अभ्यास करते, युपीएससीचा करते, कुठला अभ्यास करते? कुठली स्पर्धा परीक्षा अनुभवते तू? 11 वाजेला तुझ्या हातामध्ये मोबाईल दिसतोय पोरी, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा तुला विचारतोय, 11 वाजेला तुझ्या हातातला मोबाईल हा खराच अभ्यास करताय की तुझ्या बापाला उद्याच्या भविष्यात रडवण्या करताय? मला उत्तर दे. मी तुझा भाऊ नाही, मी तुझा रक्ताचा कोणी नातेवाईक नाही, पण मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि या मावळ्याने महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणीची काळजी घेतली पाहिजे. हा माझ्या स्वराज्याचा नियम आहे. ही शिवजयंती या आधाराने शिवजयंती साजरी झाली पाहिजे. घ्या ना तरुण मंडळींनी गाथा हातात, बघा कसा आनंद होतो आपल्या आई वडिलांना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने जी पोरं माळ घालतायत ना गळ्यात, जे वारी करताय ना निवृत्तीनाथांची गळ्यात टाळ घेऊन नाचतायत ना पालखीत, 10 वर्ष आयुष्य वाढतो आपल्या बापाचं. 10 ज्या पोराच्या गळ्यात टाळ पाहला ना, ते लेकरू एकदा नाचताना पाहिलं की 10 वर्षांनी आयुष्य वाढतं. पण ज्या बापाला बँड मध्ये नाचणारं पोरग पाहू वाटत असेल त्यानं पुढचे 7 जन्म हिजड व्हायची तयारी करा. चौथो की बाजार में पत्रों का व्यापार करना संतों का काम नहीं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदारांचं स्वराज्य निर्माण केलं, सहज नाही. राजकारण नाही केलं जातीपातीचं. हरा है इस्लाम का, भगवा है भगवान का, सफेद है ईसाई का, लेकिन उससे भी अच्छा है तिरंगा हिंदुस्तान का, हे दाखवणारं छत्रपतींचं स्वराज्य होतं. अभिनय नाहीत नव्हता त्या राज्यामध्ये. जातीपातीत लोक राजकारण करायला लागले. म्हणून खूप काही स्वीकारण्यासारखं शिवजयंतीच्या दिनी. आता महाराजांबद्दल इतकं बोलता येईल.